So we are back again for the third episode of Sri Swami Sut Maharaj, and we are at the Chembur Mutt, which is supposed to be the Mumbapuri Gadi, and which is not supposed to be, it is the Mumbapuri Gadi, and we are here with Vijay Nalavade, and I would request Vijay Nalavade to please take over from me. Yes. Sir, श्री please. स्वामी Swami Sir. मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण स्वामीसूत महाराज, त्यांचं कार्य, त्यांच्या पूर्वाश्रमीचं आयुष्य आणि मुंबापुरी गादी ह्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण थोडं त्यांचं जे साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं 2000च्या वरती अभंगांची रचना त्यांनी केली, आणि सर्वात त्यातला महत्त्वाचा म्हणजे स्वामी पाठ. म्हणजे जसं हरिपाठ आहे आज वारकरी संप्रदायामध्ये, तसा हा स्वामी पाठ आहे. आज हे जे पुस्तक आज आपण बघतो हे स्वामी पाठ 31व्या आज त्याच्यामध्ये स्वामी पाठाचे आहेत. आणखीन त्याच्यात त्यांनी पूर्ण आपल्या महाराजांचं वर्णन, आज म्हणजे महाराजांचं मूळ स्वरूप, म्हणजे आज जे निराकार स्वरूप आपण जे म्हणू शकतो, आज आपल्यासाठी महाराजांनी जो अवतार घेतलेला आहे हा अक्कलकोट स्वामींचा, आज स्वामी समर्थ महाराजांचा हा स्वामींनी आपल्या भक्तांसाठी आज अवतार घेतलेला आहे. कारण त्यांना निर्गुणाची उपासना अजून प्रत्येकाला जमत नाही, बरोबर, शक्य नाही. त्यामुळे हे सगुण रूप आज महाराजांनी आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी आज त्यांनी ते धारण केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन आणि महाराजांच्या निर्गुण रूपाचं वर्णन हे दोन्ही हा स्वामी पाठामध्ये स्वामीसूत महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि त्या स्वामी पाठाचं जर इफ यू टॉक अबाउट द बेनिफिट्स ऑफ द स्वामी पाठ, स्वामीसूत महाराज हॅज अगेन एंडोर्स दॅट एनीवन हू रेग्युलरली डज द पाठ, स्वामी पाठ रेग्युलरली ऑन अ रेग्युलर बेसिस एव्हरी डे, ही इज विलिंग टू इन्श्युअर दॅट पर्सन की आज स्वामी महाराज विल टेक proper care of him, and all his problems and all his worldly problems will be taken care by Swamiji. And that is the kind of confidence he has, and that he again says that is because of Swami Maharaj only. He is not the one who is speaking these words. These are being spoken by him, but on behalf of Swamiji. And that is the kind of खूप मोठं रायटिंग्स आहेत त्यांचे. खूप म्हणजे आज नामाचं जो आज महत्त्व आहे त्याच्यावरती त्यांचे कैक अभंग आहेत. लोणी खेळ जो आज मी जर म्हटलं स्वामी जयंतीच्या वेळेला होतो त्याचे कैक अभंग आहेत, भिक्षेचे अभंग आहेत त्यांचे. म्हणजे जर आज क्लासिफाय केलं आज आपण तर त्यांचे असे 4-5 कॅटेगरीमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो की स्वामीसूत महाराजांनी ज्या अभंगांची रचना केलेली आहे. आणि ते एका ट्रान्समध्ये असायचे जेव्हा ते अभंग गायचे. म्हणजे त्यांनी स्वतः ते लिहिलेले नाही आहेत, तर त्यांचे जे शिष्य तेव्हा आजूबाजूला बसलेले असायचे त्यांनी ते उतरून घेतलेले आहेत. आणि बरेचसे अभंग पण आपण म्हणू शकतो की दे हॅव बीन लॉस इन द सँड्स ऑफ टाईम, बिकॉज ते काय स्वतः लिहून घेत नव्हते. तर ते जेव्हा एकटे असणार आहेत तेव्हा त्यांनी जर एखाद्या अभंगाची रचना केली तर ते कुठे लिहिले गेलेले नाही आहेत. त्यामुळे बरेचसे अभंग एखाद्या वेळेस आपल्या हाती लागले पण नाही आहेत आजच्या काळामध्ये, बरोबर. कारण त्यांचा जो टाईम स्पॅन आहे हा फार जवळपास 150 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या काळी ते रेकॉर्डिंग्ज वगैरे ह्या फॅसिलिटी काही नव्हत्या. त्यामुळे जेव्हा अगर शिष्य जर बसलेले असतील समोर आणि त्यांना महाराजांची कृपा झाली आणि त्यांनी अभंग जर बोलायला सुरुवात केली तर ते समोरचे शिष्य जेव्हा लिहून घेतील, असे 2-3 शिष्यांनी लिहिलेले आपल्याकडे आज स्वामीसूत महाराजांनी स्वतः लिहिलेले अभंग आपल्याकडे नाहीच आहेत. पण त्या शिष्यांनी जसं रामदास स्वामी आज दासबोध सांगायचे आणि कल्याण स्वामी उतरून घ्यायचे, त्याच पद्धतीने स्वामीसूत महाराज बरोबर अभंग बोलायचे. आणि नानाजी रेखींनी खूपशे त्यातले अभंग आज उतरून आज त्यांच्याकडे ते ओरिजिनल नानाजी रेखींच्या हस्ताक्षरातली आज त्यांच्याकडे त्या नगर मठामध्ये आज ती डायरी आहे त्यांच्याकडे अजून देखील सांभाळलेली. म्हणजे हा नगरमठ पण स्वामीसूत महाराजांनीच. हां, कसं झालं की थोडक्यामध्ये की संकष्टीचा दिवस होता, आणखी त्यांच्या देखील घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं स्थान आहे. नानाजी रेखी जे होते तेव्हा पुरातन स्थान त्यांच्या घरी आधीपासून परंपरेत चालू आहे आणि सगळी तयारी चालू होती पूजेची. आणखीन नानाजी रेखींच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्यांना अचानक दिसलं की त्या मंदिराच्या खांबामधनं एक 8 वर्षाचं नाथ संप्रदायाच्या वेशामधलं बालक येऊन भिक्षा मागते माझ्याकडे.
त्याने ते त्या बालकाला भिक्षा वाढली आणि ते अंतर्धान पावलं बालक. तर त्यांनी नानाजींना हाक मारली आणि म्हटलं हे बा इथे असं असं घडलं, कोण म्हणजे हे माझ्याकडे भिक्षा कोण मागवतो 8 वर्षाच्या स्वरूपात. तर नानाजी रेखीने आजूबाजूला जे त्या काळचे जे जाणकार होते म्हणजे अगदी देव मामलेदारांकडे जाऊन देखील त्यांनी चौकशी केली की ह्याचं उत्तर काय आहे, आम्हाला कोण आमच्याकडे येऊन भिक्षा मागून गेलं. तर त्यांना उत्तर सापडलं नाही. पण एकदा कामानिमित्त ते मुंबईला आलेले असतात, त्यांचे मित्र सांगतात कांदेवाडीला स्वामीसूत महाराज म्हणून आहेत संत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि एखाद्या वेळेस प्रश्नाचं उत्तर सापडेल तुम्हाला तिथे. तर तिथे स्वामीसूत महाराज भजन करत बसलेले असतात संध्याकाळच्या वेळेला. आणखीन भजन झाल्यावरती स्वामीसूत महाराज स्वतःहून सांगतात ते नगरकर रेखी आले त्यांनी येऊन मला भेटा म्हणून. आणखीन जेव्हा नाना रेखी म्हणतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर अक्कलकोटला आहे, अक्कलकोटला जा, तिथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर ते वहिनीला घेऊन नानाजी रेखी अक्कलकोटला, तर महाराज त्या रूपामध्ये त्यांना दर्शन देतात आणि मग त्यांचं उत्तर सापडल्यावरती महाराज सांगतात जा माझ्या सुताकडे, तुझ्यासाठी तिथे काम ठेवले. हो असं. आणि मग ते जेव्हा परत येतात तेव्हा स्वामीसूत महाराज विचारतात काय बापांनी पाठवलं माझ्या, आता मी सांगतो त्याप्रमाणे त्यांची पत्रिका बनवा. आणि मग ती पत्रिका नानाजी रेखीनी त्याप्रमाणे बनवलेली आहे जी आज आपण गेल्या एपिसोडमध्ये जी म्हटलं बरोबर ती पत्रिका. असं भरपूर कार्य स्वामीसूत महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1900 स्वामीसूत महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आज गादी आहे, गादीला परंपरा असते, मठाधिपती पुढचा लागतो. तर सगळे शिष्य महाराजांकडे जातात की आता पुढे मठाधिपती कोण, स्वामीसूत महाराजांनंतर, कारण गादी आहे, गादीला परंपरा आहे. तर स्वामीसूत महाराजांचे जे छोटे बंधू आहेत त्यांना दादा महाराज म्हणतात, सच्चिदानंद स्वामीकुमार दादा महाराज. तर त्यांना स्वामी महाराज बोलून घेतात. ते 10 वर्षाचे असतात फक्त. अच्छा. आणि स्वतःच्या व्याघ्राजिनावरती त्यांना उभं करतात महाराज, चौऱ्या घेऊन त्यांना दीक्षा देतात महाराज आणि त्यांना मठाधिपती म्हणून महाराज मुंबईला पाठवतात. आणि ह्या पद्धतीने घरातली व्यक्ती पुढची मठाधिपती असेल ही परंपरा स्वामी महाराजांनी घालून दिली. आणि मग 1874 ते 1906 हे दादा महाराजांचा, जरी 10 वर्षाचे होते तरी तारकाबाई आज त्यांच्याबरोबर होत्याच, आज सगळ्या मठाची व्यवस्था. आणि तर ह्या उत्सवाची सगळी प्रथा परंपरा मठाची व्यवस्था ही सगळी आज 1906 मग दादा महाराज होते. 1906 ते 1948 स्वामीसूत महाराजांच्या कन्या सिद्धाबाई म्हणजे आमची पणजी, जसं मी सांगितलं, त्यांनी पूर्ण ही व्यवस्था तोपर्यंत त्यांनी सांभाळली. तो मग आमचे वडील देखील त्यांच्याबरोबर तेव्हा असायचे. आणि 48 पासून 2002पर्यंत आमचे वडील, आज 2002 साली त्यांनी देह ठेवला, 2017 साली आमच्या मातोश्रींनी देह ठेवला. तोपर्यंत ह्या दोघांनी मठाची उत्तम व्यवस्था, सगळी सेवा महाराजांची, नित्यसेवा, उत्सव परंपरेप्रमाणे अगदी. आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांनी आमच्यावरती देखील ते संस्कार केले की कुठल्या पद्धतीने कसे उत्सव झाले पाहिजेत आणि ती शिस्त त्यांनी आम्हाला लावून दिली. आणि त्या पद्धतीने आज स्वामींची सेवा आज स्वामी महाराज आमच्याकडनं करून घेतात. आमचं भाग्य आहे आज. आणि त्या सगळे उत्सव आणि ज्या परंपरा ज्या स्वामीसूत महाराजांपासून चालत आलेल्या आहेत त्या आपल्या मठामध्ये, इथल्या चेंबूर मठामध्ये, की जे 1915 साली ह्या मठाची कामाला सुरुवात झाली, 1917 साली सिद्धाबाईंनी त्याची पूर्तता करून घेतली कामाची. आणि जे सगळं मुळबळ तिकडनं हलवण्यासारखं, हस्तांतरित करण्यासारखं होतं त्या इथे चेंबूरला घेऊन आल्या आणि ह्या मठाची त्यांनी स्थापना केली. आणि आता तेव्हापासनं इथे आता 108 वर्ष 109 वर्ष झाली आज स्वामींची अविरत सेवा आपल्या मठामध्ये इथे. आणि काही लोकांना देखील दर्शन घेऊन इथे खूप स्वामींची प्रचिती देखील इथे आज वेळोवेळी येत असते भक्तांना. आणि स्वामींच्या मूळ स्थानांमधलं आणि गादी असलेलं स्वामींचं स्थान आहे. बरोबर. त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच मठाचं. आणि तुमच्या ह्या इथे त्या स्वामींच्या म्हणजे स्वामी महाराजांनी दिलेल्या त्या पादुका सुद्धा आहेत. प्रश्न नाही की ते एकमेव पादुका स्वरूपात आज ज्या आत्मलिंग ज्याला स्वामींनी म्हटलं आणि आपल्या पूर्ण शरीराला स्पर्श करून ज्या पादुका दिल्यात, म्हणजे साक्षात स्वामी महाराजच आज विराजमान आहेत. कारण आत्मलिंगाचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे. हजारो वर्षाची तपश्चर्या करून रावणाने भगवान शंकरांकडे काय मागितलं तर त्यांचं आत्मलिंग मागितलं. एवढं अनन्यसाधारण महत्त्व आत्मलिंगाचं आहे. तर महाराजांनी स्वतः म्हणलेलं आहे की हे माझं आत्मलिंग आहे. अशा या आत्मलिंग स्वरूपी पादुका ह्या मठामध्ये असल्यामुळे ह्या मठाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बरोबर. एकदम.
आणि त्यातून महाराजांनी परत म्हणजे स्वतः म्हणलेलं की ही गादी आहे माझी. बरोबर आहे. त्यामुळे गादी आणखीन हे जे कॉम्बिनेशन आहे हे फार म्हणजे आपण ज्याला आपण रेअर म्हणू शकतो की रादर नाहीच मग कुठे. तर ते हा मठ दोन्ही गोष्टींमध्ये आज त्यात प्रश्न नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट इज अ व्हेरी ग्रेट थिंग म्हणजे की एवढं ग्रेट काम स्वामीसुत महाराजांनी केलेलं आहे. त्यांचं कामाची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे आज एक आदर्श शिष्य कसा असावा, आदर्श भक्त कसा असावा ह्याचा त्यांनी पायंडा आपल्याला घालून दिलेला आहे. आणि त्यांच्या म्हणजे तरी त्यांचे स्वामी महाराजांचे पाय तर खूप लांब आहेत. आज त्यांचे पाय जरी आपण आज धरून बसलो तरी आज नक्कीच स्वामी महाराजांची कृपा देखील आपल्यावरती होईल. नाही तर प्रश्न नाही. त्याबद्दल शिष्यच एवढे ग्रेट आहेत तर काय करायचं. आज स्वामीसुत महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे आपल्याकडे स्वामी जयंतीचा हा सर्वात महत्त्वाचा उत्सव असतो की जो स्वामीसुत महाराजांनी 1870 साली सुरुवात केली त्याची. आणि आता नियरली 159 वर्ष ह्या वर्षी जास्त 157th स्वामी जयंतीचा उत्सव आम्ही ह्या वर्षी साजरा केला की जो पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी जयंती असते प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी बीजेला. आणखीन खूप आनंदात हा आणखीन पालखी सोहळा असतो, त्यात लोणी खेळ असतो, महाप्रसाद असतो, असा 2 दिवसाचा सोहळा असतो बीज. आणखी त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामीसुत महाराजांनी घालून दिलेल्या पायंगडा परंपरेप्रमाणे महाप्रसाद दुसऱ्या दिवशी असतो. त्या दिवशी उपवास करावा असं स्वामीसुत महाराजांनी म्हणलेलं आहे. स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी इथे साजरी होती आपल्या मठामध्ये श्रावण प्रतिपदेला. दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, आणखीन एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे समुद्रस्नान. जेव्हा मठ कांदेवाडीला होता तेव्हा कोकणामध्ये एक सर्वसाधारण परंपरा आहे की आपल्या गावचे देव, आपल्या घरातले देव हे समुद्रकिनारी घेऊन जायची आणि त्यांना समुद्रस्नान. महाशिवरात्र झाली की ही साधारण तिथे ही परंपरा आहे आपल्या कोकणामध्ये. तर त्याप्रमाणे स्वामीसुत महाराज कोकणातले असल्यामुळे पादुका समुद्र स्नानासाठी घेऊन जायच्या. मग तेव्हा गिरगाव चौपाटी जवळ होती. आतासारखं रिक्लेमेशन केलेलं नव्हतं. कांदेवाडीच्या एकदम जवळच चालत हार्डली 8-10 मिनिटावरती समुद्र होता. एवढं जवळ होतं अगदी. तर मरीन ड्राईव्ह वगैरे सगळं रिक्लेम भाग आहे हा सगळा. आधी समुद्र खूप पुढपर्यंत होता. तर पादुका घेऊन जाऊन भजन करत करत तिथे पादुकांचं समुद्रस्नान व्हायचं. पण चेंबूरला मठ आल्यानंतर आज आजींनी अशी परंपरा सुरू केली, म्हणजे सिद्धाबाईंनी, त्यांना आम्ही आजी म्हणतो. तर त्यांनी अशी परंपरा सुरू केली समुद्राचं पाणी इथे घेऊन यायचं आणि पादुकांना अभिषेक करायचा. आणि त्याचं महत्त्व असं आहे समुद्रस्नानाच्या कार्यक्रमात की त्या दिवसापासून स्वामी जयंती बरोबर 1 महिन्यावरती राहिली. आणि हे त्यामुळे त्याचं द्योतक असं आहे की आता स्वामी जयंतीच्या तयारीला लागा. समुद्रस्नान तर आहेच पण बरोबर त्या दिवसापासून स्वामी जयंतीचा काळ 1 महिना राहतो. बरोबर. तर तो तुम्हाला आता तयारीला लागा असा संकेत आहे. आणि तो देखील आपल्या मठामध्ये समुद्रस्नानाचा उत्सव होत असतो. बरोबर. तर असं थोडक्यामध्ये बोलायला गेलं तर भरपूर आणखीन आहेत, पण थोडक्यामध्ये आपल्या मठाचं आज इतिहास आणि परंपरा आपल्या आपण समजून घेतल्या. नाही ग्रेटच झालं. म्हणजे खूप बरं वाटलं मला ऐकून. आणि एवढं मोठं काम स्वामीसुत महाराजांनी केलेलं आहे ते ऐकून मला पण बरं वाटलं. आणि तुमचं दर्शन झालं आणि या मठामध्ये येऊन मला दर्शन करता आलं आणि स्वामीसुत महाराजांच्या त्या पादुकांचं दर्शन झालं, आत्मलिंग पादुकांचं दर्शन झालं. आज कसं आहे, महाराजांनी तुम्हाला या कार्यासाठी निवडलं आहे मुळात. आज त्याच्याशिवाय शक्य नाही होत प्रत्येकाला. त्याच्याशिवाय शक्य नाही. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. हे स्वामी महाराजांचीच कृपा आहे. अगदी. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ